नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत काय म्हणाले जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। त्या आंदोलनात सहभागी झाले, त्यांनी ते प्रश्न मांडले, इतरांनी सुद्धा मांडले, तरीही बेफाम पद्धतीनं हे जे कुंभमेळ्याचे प्रमुख आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे चंपतराय गिरीश महाजन यांनी ती जंगलतोड करायला लावली, वृक्षतोड केली आणि आता कशा करता मग माफी मागताय? माफी आता मागून काय करताय? कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण जे करायला जात आहात नाशिकमध्ये, हा या महाराष्ट्रातला शतकातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असेल। माझ्याकडे सगळी माहिती आली, एकतर गुजरातचे आलेले आहेत आणि सब ठेकेदार मग आपले भाजपचे याचे त्याचे कार्यकर्त्यांना ही कामं, पण मुख्य कामं जी आहेत ठेकेदारीची, हे सगळे गुजरातचे ठेकेदार आहेत आणि त्याच्यामध्ये मग थोडंफार कमिशनबाजी ही खाली चालेल। हे काय हिंदू संस्कृतीला धरून नाही, तो हिंदू धर्माला धरून नाही, जनतेचा पैसा, कराचा पैसा जनतेच्या, अगदी CCTV कॅमेरापासून भ्रष्टाचार आहे सर्वत्र। रस्ते वगैरे सोडून द्या हो, जे CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत ना, त्याच्यातला भ्रष्टाचार किती मोठा आहे, 350 कोटी रुपयाचा, हे तुम्हाला मी लवकरच तुमच्यासमोर मी देणार आहे। या हिंदू धर्माच्या नावानं सुद्धा आपण पैसे खात आहे, राम मंदिरापासून ते काळाराम मंदिरापर्यंत आणि कुंभमेळ्यापर्यंत। लाज वाटली पाहिजे तुम्हाला, बरोबर लाज वाटली पाहिजे। आणि असे चंपतराय हे फक्त अयोध्येमध्ये नसून जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये असे चंपतराय आहेत। हा तुमचा विषय काय? राजस्थानमध्ये गोशालांना अनुदान मिळतं, गोशाला, आणि साधारण 100 गोशाला या बोगस आहेत। मेलेल्या गायींवर सुद्धा अनुदान घेतलंय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, मृत गायींवरती अनुदान घेतलं। हे कुठे चाललंय? तर भारतीय जनता पक्षाचं राज्य असलेल्या राजस्थानमध्ये गोशाला, जिथे तुम्ही एके बाजूला तुम्ही गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता, त्याच्यासाठी तुम्ही झुंडबळी घेता, लिंचिंग करता, आणि तुम्ही मृत गायींच्या टाळूवरचं लोणी खाता, मृत गोमातेच्या टाळूवरचं लोणी खाता। 100 कोटीच्या वर मृत गायींवरती घेतलेला अनुदान हा गंभीर विषय आहे। काय करतायत नरेंद्र मोदी, हिंदुत्ववादी किंवा सरसंघचालक मोहनराव भागवतजी, दत्ता होसबोलेजी, हां काय करतायत? काय हिंदुत्वाच्या नावानं जी लूट चालू आहे गोशाला, आणि या सगळ्या गोशालांची नावं जी आहेत ही श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावानं आहेत। ठाकूरजी गोशाला, श्रीराम गोशाला, श्रीकृष्ण गोशाला, यादी आहे माझ्याकडे, आज मी लिहिलं आहे त्याच्यावर सामनामध्ये। कुठल्या प्रकारचं हिंदुत्वाचं मॉडेल आणि कोणत्या प्रकारचं हिंदू राष्ट्र तुम्ही या देशामध्ये राबवू इच्छिता? हे तुमचं हिंदू राष्ट्र, राम मंदिर लुटायचं, गोशाला लुटायच्या, कुंभमेळ्यात लूट करायची, या सगळ्या हिंदू संस्कार, संस्कृती आणि धर्माच्या नावावर लूट करणं ही तुमच्या हिंदू राष्ट्राची झलक आहे। हे हिंदू राष्ट्र आम्हाला नको असं। सर, आपण म्हणताय की हिंदू राष्ट्र, पण मुंबईमध्ये मराठीच्या मुद्द्यावर नाही लोक आक्रमक होत असतात, पण काल अंधेरीला RPFला मराठीत बोला असं सांगितल्यामुळे त्या प्रशासनाला, मुंबईकरांना, मराठी माणसाला 2 तास RPFच्या पोलिसांनी बसून ठेवलं। मराठीविषयी सुद्धा अशा पद्धतीने गळचेपी केली जाते का? नक्कीच देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते वारंवार बोलत असतात, जरी ते अधूनमधून हिंदीत भाषण विधानसभेत करत असले तरी महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती ही त्यांची विधान अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जोरात केलेली आहे। मग महाराष्ट्रात मराठीची सक्ती असेल तर मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठीत बोला असं सांगणाऱ्या मराठी माणसाला त्रास का होतो आहे?
याचं उत्तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जर मराठी आत्मा आणि मराठी स्वाभिमान जिवंत असेल तर